श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी हे व्रत केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. यंदा 13 डिसेंबर बुधवारी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव प्रारंभ होत असून 18 डिसेंबर सोमवारी चंपाषष्ठी आहे. या दिवशी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले होते असे मानले जाते. म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो. मग चंपाषष्ठी कशी साजरी करावी, तसेच नैवेद्य कोणता असावा, तसेच तळी कशी भरावी, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जसे आपली कुलदैवी प्रसन्न असेल तर आपले आयुष्य हे सुखकर होते, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते. तसेच आपले जर कुलदेव जर प्रसन्न असतील तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमी राहत नाही, आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही. त्यामुळे आपण ही तळी अवश्य भरावी. तसेच चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्य देखील आपण आवर्जून करावा. मग प्रत्येकाचे कुलदैवत हे वेगवेगळे असते. काहींचे जेजुरीचे खंडोबा असतील किंवा दुसरे कोणते खंडोबा देखील असतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून हा उत्सव सुरू होईल. 6 दिवसांचा उत्सव नवरात्रीप्रमाणे साजरा केला जातो. व्रत पाळण्याबरोबरच लोक उपासनेशी संबंधित नियमांचे पालन देखील करतात. या नवरात्रीत आराध्य देव खंडोबाची विशेष पूजा आराधना केली जाते. त्यांच्या मूर्तीवर हळद उधळली जाते आणि हवन पूजनासह भंडारा आयोजित केला जातो. या दिवशी विशेष करून वांग्याचे पदार्थ तयार केले जातात. राज्यातील जेजुरी या मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कारण मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांचे कुलदैवत आहे. तसेच घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो. कुळाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुगट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते. नवरात्रीप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात. या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबारा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून तयार केला जाणारा पदार्थ, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी देखील आपण तळी भरत असतो. तर तळी भरण्यासाठी कोणते साहित्य घ्यावे, तर कुळातील खंडोबाचा देवाचा टाक आपण घ्यावा. विड्याची 11 पाने, तसेच 5 सुपारी, खोबरे वाटी 2, तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याचे ताम्हण देखील घ्यायचे आहे. त्यानंतर भंडारा म्हणजेच हळद घ्यायचा आहे. कुटुंबातील जे पण तळी भरणार आहे त्या सदस्यांसाठी टोपी, बसायला आसन, दिवा आणि अगरबत्ती हे सर्व घेऊन आपण बसायचे आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात. त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर तांब्याच्या कलशातील पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी. ताम्हणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे. तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत 3 वेळा खाली वर करावे. त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावा. देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे. शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे. ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा. हे करताना खंडोबाची आरती देखील म्हणावी. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. ब्राह्मण सुवासिनींना जेवायला देखील बोलवतात. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही तळी भरली जाते. जर आपण आपल्या घरामध्ये तळी भरली तर आपले आयुष्य हे सुखकर होते. तसेच घरावरती कोणतेही संकट हे खंडोबाराया येऊन देत नाही. त्यामुळे ही तळी आपण अवश्य भरावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. धन्यवाद.